नमस्कार. मी पुस्तकवाला भाई. आपले पुस्तकवाला भाई पुस्तकांचे प्रसिद्ध झालं यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पुस्तके ही माणसाचं व्यक्तिमत्व घडवणारं मुख्य साधन मानलं जातं आणि हे साधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं, माणसांचे व्यक्तिमत्व घडावे यासाठी पुण्यातला एक अवलिया धडपडतोय. त्याने पुस्तकवाला भाई ही संकल्पना अंमलात आणली आहे. नेमका अविनाश इंगळे काय करू पाहतोय? या संविधान दिनी अविनाश इंगळेंशी खास बातचीत केली आहे सकाळने. जाणून घेऊया त्यांचा पुस्तकवाला भाई ह्याचा प्रवास आणि त्यांचं उद्दिष्ट. सुरुवातीला मला जायला आवडेल की सुरुवातीचा जो फेज होता म्हणजे सुरुवातीचा माझ्या आयुष्यातील काळ आणि याच्याबद्दल मी सविस्तर बोलेन. माझं प्राथमिक शिक्षण कनगरा या गावी झाले. माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे झाले. या एकूण प्रवासामध्ये माझा उस्मानाबाद येथील शाळेचा महत्त्वाचा रोल असा वाटतो की आम्ही ज्यावेळी त्या शाळेत घडत होतो आणि एकूणच त्या घडणीतील प्रक्रियेत आम्ही खूप दिग्गज पाहिले, जसे की श्रीराम लागू असतील, निळू फुले असतील, भाई एन डी पाटील असतील. संविधानाच्या अनुषंगाने जे काम करणारे महाराष्ट्रातील दिग्गज नेते असतील, न्यायमूर्ती पी बी सावंत असतील, डॉक्टर आह साळुंखे असतील, ही लोकं आम्ही लहानपणीच आम्हाला ऐकायला मिळाली. त्यामुळे तेथून आम्हाला प्रेरणा मिळत गेली. ज्यावेळेस आम्ही इयत्ता 8वीत होतो त्यावेळेस आम्ही काही अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघाला होता. त्या मोर्चातीत देखील आम्ही सहभागी झालेलो होतो. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी लातूर येथे गेलो. पुढील शिक्षण माझे कॉलेज आणि ग्रॅज्युएशन शिक्षण कॉलेजचे शिक्षण लातूर येथे झाले आणि बाकीचे ग्रॅज्युएशनच्या शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. एकूणच त्या काळी डी.एड आणि या सगळ्याचा काळ संपलेला होता आणि त्यानंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग या क्षेत्राकडला ओघ वाढला होता. त्याच अनुषंगाने माझे 12वीचे मार्क्स आणि 10वीचे मार्क्स चांगले असल्यामुळे मी इंजिनिअरिंगच्या दिशेने फेकला गेलो किंवा मग त्या ओघात त्या ओढ्यात वाहत गेलो. मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं पुण्यात आणि त्यानंतर सुरुवात झाली अभ्यासाला की आपण अभ्यास करत असताना जाणवत होतं की आपण या फ्लोमध्ये बसणारे नाही आहेत. ह्या प्रवाहात आपण आलो तरी आपल्याला इथे इंटरेस्ट नाही आहे आणि माझा कल कळायला उशीर गेला बराच. मी इंजिनिअरिंगची 1-2 वर्ष पूर्ण केली. दुसऱ्या वर्षानंतर मला असं जाणवलं की आपण या क्षेत्रात पुढं अधिक जाऊन काय करू शकू की नाही, म्हणून मी तो क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो क्षेत्र सोडून मी गावी गेलो. तो काळ प्रचंड अस्वस्थतेचा होता. त्या काळात बरेच काही विचार येत होते आणि बरेच जण बाकीचे बोलत होते, तुझं कसं होणार, आता काय करणार. मराठवाड्यात होतो त्यामुळे बऱ्याच अडचणी होत्या. मग आता करिअरसाठी काय करायचं काहीही सुचत नव्हतं. मग तिथून एक विचार करून घेऊन आलो की आपण आता पुण्याला जाऊ आणि तिथं काहीतरी जॉब करू. मग परत एकदा 2 वर्षानंतर परत एकदा पुण्याची वाट धरली. त्या वाटेत असं फिक्स असा प्रवास काही नव्हता. वाचनाची आवड होती. पॅरलली हे सगळं घडत असताना सामाजिक क्षेत्रातली आंदोलनं असतील, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जे लढे चालले होते, दाभोळकरांच्या हत्येनंतर त्यांच्या निषेधार्थ मोर्चे चाललेले होते, त्या सगळ्या एकूण प्रवासात तो प्रवास चालूच होता. पण करिअरचा मार्ग काही सापडत नव्हता. काय करावं या डोक्यात विचार होताच. मग सुरुवातीच्या फेजमध्ये काही ठिकाणी मी जॉब केला. पुण्यात आल्यानंतर राहण्याची देखील सोयीची खूप अडचण होती. त्या फेजमध्ये मित्रांनी काही वेळेस थोड्या काळ मदत केली. मग मराठवाड्याचं एक हॉस्टेल होतं, तिथं माझी राहायची सोय झाली. राजकुमार धोडकुडे बापू यांचं एक मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या सुरुवातीच्या फेजमध्ये एक हॉस्टेल मिळत होतं. त्या हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय झाली. त्यानंतर जॉब नुकताच सोडला होता. जॉबचं कल्चर देखील आवडलं नाही, तिथला हेक्टिक आणि ते शेड्यूल. त्याच्यानंतर मी विचार केला की आपण साहित्यात आहोत, साहित्यातल्या सगळ्या लेखकांचा संपर्क आहे आणि पॅरलली आंदोलनं आणि या सगळ्या ह्याच्यात ॲक्टिव्ह आहोत. याच्यामध्ये मी ठरवलं की आता आपण या अनुषंगानं आपण काहीतरी पुरं काम चालू करूया. सुरुवातीला विचार असा आला की आपण आता पुस्तकं आणि याचं एकूण पुस्तकांचे स्टॉल लावूया, पुस्तकांचा व्यवसाय चालू करूया किंवा मग आपल्याला पुस्तकांची आवड आहे तर आपण पुस्तकांचा स्टॉल लावूया. मग सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस पुस्तकांचा स्टॉल लावण्याचा विचार केला त्यावेळेस 2 नावं प्रमुख पुढं होती. साने गुरुजींनी चालू केलेलं साधना प्रकाशन आणि दीपक कसाळे, अनिल जायभाई या लोकांनी चालू केलेलं हरिती प्रकाशन. त्यांच्याशी संपर्क साधला आणि काही पुस्तकं मिळवली आणि त्याची सुरुवात केली. त्या सुरुवातीच्या याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांच्या ठिकाणी स्टॉल लावत होतो. त्याच्यानंतर आता आपण स्टॉल आणि याला स्थैर्य येण्यासाठी आपण एक बुकशॉप या अनुषंगानं आपण शोधाशोध चालू झाली माझी. त्या शोधाशोधीमध्ये माझ्या असं लक्षात आलं, माझे एक सहकारी आमचे मार्गदर्शक सर आहेत,
त्यांनी सांगितलं की तुमची राहण्याची जागा सुरुवातीची आणि पुस्तकाचं गोडाऊन टाईप एक तुम्ही सोबत असाल तर तुम्हाला ते बरं पडेल. त्या अनुषंगाने मी आप्पा बळवंत चौकात आलो. आप्पा बळवंत चौकात संजय जाधव हे माझ्या मैत्रिणीच्या वडिलाचे मित्र होते, जे की मी न्यायमूर्ती पी सावंत साहेबांची एक मुलाखत घेतली होती. मराठा आरक्षणावरती एक सुंदर मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीत ते मुलाखत ऐकायला आलेले होते आणि तिथून संपर्क वाढल्यामुळे त्यांनी मला जागेसाठी बोलून घेतलं आणि त्यांनी मला आप्पा बळवंत चौक येथे एक छोटीशी जागा उपलब्ध करून दिली. त्या दरम्यान मग तो प्रवास चालू झाला पुस्तकांच्या अनुषंगाने. मग सुरुवातीच्या फेजमध्ये आम्ही ठरवलं होतं की मार्केटमध्ये बरीच पुस्तकं येतात जातात, बेस्टसेलर असतात जे की स्पिरिच्युअल असतात. असं काही पुस्तकं मार्केटमध्ये न चालणारी वगैरे यांना घेऊनच किंवा मग असं प्रवाहाच्या दिशेने चालणाऱ्या पुस्तकांचं आम्ही काम करायचं नाही असंच ठरवलं होतं. आणि बेसिकली सर्वसामान्यांचं राजकारण पुढं नेणारी, समतेचं राजकारण सांगणारी, संविधानाला पूरक आणि शोषणमुक्त समाजासाठी लागणारी पुस्तकं आम्ही या बेसिक्स या घटकांवरतीच काम करायचं ठरवलं. मग सुरुवातीच्या फेजमध्ये आम्ही पुस्तकांचे स्टॉल लावायचो आणि नंतरच्या काळात आम्ही असं ठरवलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पुस्तकं घेऊन त्याच्यावरती विविध अंगाने लिहायचं आणि ते वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवायचं. त्या सुरुवातीच्या फेजमध्ये आम्ही ते करायला लागलो आणि एका पुस्तकांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळत गेला. एका पुस्तकाच्या अनुषंगाने वेगवेगळे कस्टमर्स, वेगवेगळे वाचक जोडले जात होते. स्टॉलच्या अनुषंगाने पण वेगवेगळे लोक जोडली जात होती आणि हा प्रवास चालू होता. मग त्यानंतर आम्ही स्टॉल आणि याच्यामध्ये ऑनलाईन याच्यामध्ये जवळजवळ वर्षभर काम केलं. त्या वर्षभराच्या असा लेखाजोख्यामध्ये आमच्याकडे जवळजवळ 10,000 कस्टमर जोडले गेलेले होते त्या काळात आणि कस्टमर आणि वाचक चांगला एक दर्जेदार वाचक आणि हे सगळं जोडलं गेलेलं होतं. साधारण 10,000 लोक जोडली गेली होती त्या लेखाजोख्यात. मग त्याच्या पुढं असं एक घटना महामारी आली, कोरोना आला. त्यामध्ये सर्वच जण वेगवेगळे प्रश्न फेस करत होते. मी पण गावी गेलो कोरोनाच्या दरम्यान आणि काही काळ गेला, एक 5-6 महिने गेल्यानंतर माझ्या अशी गोष्ट लक्षात आली की पोस्ट ऑफिस चालू झालेलं आहे. पोस्ट ऑफिस चालू झालेलं आहे कळताच मी पुणे गाठायचं ठरवलं आणि पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर नेहमीप्रमाणे जे काम चाललं होतं त्या काळात फक्त स्टॉलची कामं ठप्प होती आणि पुस्तकाचे प्रमोशन हे चालूच होतं. त्या दरम्यान अशी गोष्ट लक्षात आली की कोविडच्या पूर्वीच्या प्रमाणात आत्ता पुस्तकं अधिक विकली जात आहेत आणि मग त्या अनुषंगाने आम्ही पुस्तकं प्रमोट करू लागलो आणि वेगवेगळे वाचक वेगवेगळ्या अनुषंगाने जोडले जात होते. सामाजिक चळवळीतल्या सगळ्या ग्रुपशी जोडलेल्या असल्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, जो डाव्या विचारांचा असेल, आंबेडकरी विचारांचा असेल, संविधान मानणारा असेल, काँग्रेसचा वाचक वर्ग असेल, हा सगळा वाचक वर्ग त्या काळात जोडला जात होता. आणि वेगवेगळ्या पुस्तकाच्या अनुषंगानं कधी आम्ही नेहरूंवरती पुस्तकं करायचो, कधी गांधींवरती करायचो, बाबासाहेबांवरती करायचो, संविधानावरती करायचो. आणि चळवळीतले दिग्गज लेखक असतील, शरद पाटील असतील, आह साळुंखे असतील, नरहर कुरुंदकर असतील, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, या लेखकांच्या मी सेटच्या सेट अख्खे प्रमोट करू लागलो. त्या काळात असं लक्षात आलं की जवळजवळ लेखकाचे अख्खे संच वाचणाऱ्या पण वाचकांची संख्या चांगली होती. त्या काळात खूप रिस्पॉन्स मिळत गेला व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जोडली जात होती. या समान याच्यामध्ये हे चालू होतं की पुस्तकांची विक्री चालू होती, सगळं चालू होतं. सुरुवातीला मला मेन्शन करायचा, उल्लेख करायचं राहिलं की सुरुवातीला पुस्तकाच्या दालनाचं नाव भाई अविनाश इंगळे बुक गॅलरी या नावानं देण्यात आलं होतं. भाई या शब्दाचा रेफरन्स असा येतो की शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना समाजवादी चळवळीमध्ये सहकार्यांना भाई म्हणतात. त्या अनुषंगानं माझं भाई नाव हे अगोदर पडलेलं होतं आणि सगळी ओळख अशी झाल्यामुळे भाई अविनाश इंगळे बुक गॅलरी या नावानं हे सुरुवातीला पुस्तकाचं दालन चालू केलं आणि मी तसाच पुस्तकांचा सगळ्यांचा लाडका भाई होत गेलो आणि सगळ्यांना पुस्तकं पुरवत राहिलो. म्हणजे माझ्या एका पुस्तकांसाठी खूप दिग्गजांकडनं रेफरन्सेस जायचे आणि ते माझ्यासाठी प्रेरणा देणारं, आनंददायी आणि काम वाढवणारं आणि काम पुढं नेण्यासाठी मदत करणारं, प्रेरणादायी असं ठरलेलं एक महत्त्वाचा घटक होता. हा एकूण प्रवास सगळा जो चाललेला होता तो एक 10 बाय 10च्या खोलीत बसून त्याच ठिकाणी राहून आणि तिथंच पॅकिंग, तिथंच राहणं आणि त्या एकूण याच्यामध्ये तिथं झोपणं असायचं. मी एकटाच असायचो. सर्व कामे पॅकिंगपासनं स्टॉल लावण्यापासनं ही सर्व कामे एकट्याला करावी लागत आणि स्टॉलच्या वेळी माझे मित्र आणि बाकी सगळेजण सहकारी सोबतीला असायचे जे की मला व्हॉलंटरीली मदत करायचे त्या काळात.
आणि ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि त्यांनी त्या काळात पण त्यांची खूप मदत झाली, मित्र आणि एकूण सगळ्या चळवळीतल्या सहकाऱ्यांची. त्यानंतर आपण आता माझ्या लक्षात असं आलं की हे काम चांगल्या मोठ्या प्रमाणात उभं राहतं आहे आणि आपण याला एक मोठं स्वरूप दिलं पाहिजे. त्या अनुषंगानं साधारण 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त एक भव्य सोहळा घेऊन पुस्तक या बुक गॅलरीचं, भाई अविनाश इंगळे या बुक गॅलरीचं मोठ्या गॅलरीत रूपांतर झालं, ज्यामध्ये की या बुक गॅलरीमध्ये जवळजवळ 5,000पेक्षा अधिक टायटल, 100पेक्षा अधिक प्रकाशक आणि तो लेखा झोका घेण्याच्या आधी मला अजून 4-5 गोष्टी महत्त्वाच्या सांगाव्या वाटतात. की विशेष उल्लेखाची बाब म्हणजे 35पेक्षा अधिक देशांमध्ये आपण पोहोचलेलो होतो. त्या दरम्यान इंटरनॅशनल ऑर्डर मराठी वाचकांपर्यंत पोहोचवलेल्या होत्या आपण 35पेक्षा अधिक देशांमध्ये. नंबर 2चा मुद्दा असा होता की भारतातील प्रत्येक राज्यामध्ये आपली पुस्तकं जात होती तिथं स्थायिक असणाऱ्या वाचकांपर्यंत. नंबर 3चा मुद्दा, महाराष्ट्रात असा एकही तालुका राहिला नव्हता की त्या तालुक्यामध्ये आपला वाचक कस्टमर नव्हता आणि तिथं आपल्या बुक गॅलरीशी जोडलेला एखादा व्यक्ती नसेल, असा एकही तालुका नसेल की तिथं सर्व याच्यामध्ये आपल्याला आपल्या वाचक सापडतील. त्या बुक गॅलरीला भव्य स्वरूप आलं आणि पुस्तकवाला भाई बुक गॅलरी म्हणजे माझ्या या सगळ्या प्रवासात मी म्हणजे गुंडागर्दीतले भाई पाहिले, वेगवेगळ्या क्षेत्रातले भाई पाहिले, पर या सगळ्या याच्यामध्ये पुस्तकांमध्ये मी केव्हा पुस्तकवाला भाई झालो किंवा लोकांना मला केव्हा पुस्तकवाला भाई केलं हे या ओघातच होऊन गेलं आणि हे दालन पुढं भाई अविनाश इंगळे बुक गॅलरी टू पुस्तकवाला भाई या स्वरूपात अस्तित्वात आलं. आणि अजून एक विशेष उल्लेखाची बाब मला सांगावी वाटते की आम्ही हे एकूण काम करत असताना मार्केटमध्ये कितीही चांगली पुस्तकं आली, बेस्टसेलर आली, जी की लाखोंमध्ये विकली जात होती, आध्यात्मिक होती किंवा अशी होती, त्या पुस्तकांकडे आम्ही कधी लक्ष दिलं नाही किंवा मग आम्ही ते विकावं असं वाटलं नाही. आम्ही एक आमचा ढाचा ठरवला होता, संविधानाला पूरक, शोषणमुक्त समाजाची स्वप्न दाखवणारी, अंधश्रद्धांना खतपाणी न घालणारी आणि एकूणच मानवाच्या प्रगतीला पुढं नेणारी, एवढ्याच ढाच्यात बसणारी एकूण आत्तापर्यंत आम्ही 500पेक्षा अधिक पुस्तकं लोकांमध्ये प्रमोट केलेली आहेत आणि ती आमची यादी आजही वेगवेगळ्या ठिकाणी आदर्श यादी म्हणून वापरली जाते. आणि आमचा पुढचा मानस असा असेल की आज आप्पा बळवंत चौकातील एका महत्त्वाच्या ठिकाणी आपण एक प्रोग्रेसिव्ह विचारांचं दालन, या प्रोग्रेसिव्ह विचाराच्या दालनामध्ये आपण वेगवेगळ्या लेखकांना भेटीसाठी बोलवत असतो. लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम आपला दर 1 महिन्याला एक उपक्रम चालतो. असे जवळजवळ आपले 5-6 उपक्रम झालेले आहेत आणि एकूणच हे व्यासपीठ म्हणून आणि एकूणच समाजाला पुढं नेणारं आणि पुरोगामी विचारांना पुढं नेणारं हे व्यासपीठ म्हणून आज मी पुण्यात उभं केलेलं आहे. आणि अशाच पाऊलवाट पुढं आपण वेगवेगळ्या जिल्ह्याच्या अनुषंगानं विचार करत आहोत आणि आमचा पुढचा मानच असा असेल की वेगवेगळ्या आत्ता पुणे विभागामध्ये आहोत आणि नंतर आम्ही नाशिक असेल, नागपूर असेल, अशा महत्त्वाच्या सोलापूर असेल, अशा महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही प्रोग्रेसिव्ह दालनं उभं करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत आणि हा विचार सतत तेवत ठेवणार आहोत. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, भगतसिंग आणि संविधानाला एकूणच पूरक विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सतत कटिबद्ध राहू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.